मौरी सर, तुम्ही यांना कोर्टात घेऊन जाताय? हो. मी लगेच येते बॅक टू. मंजू हे बाई, याची काही गरज नाहीये, तू थांब इथे, येऊ नकोस. सर अहो येते की, मी बाजू मांडेन आपली. मंजू मी आहे ना बघायला, तू थांब इथे, इथे कोणीच नाही आतमध्ये. सर अहो येते की. हे बघ, ही खूप महत्वाची केस आहे आणि जवळपास अख्खा स्टाफ माझ्या सोबत आहे आणि पोलीस स्टेशन मध्ये कोणीच नाही पाहिला. तू थांब इथे. सर पण मंजू माझी ऑर्डर समज. थांब इथे, मी जाऊन येतोय. येऊ? वाघमारे, आधीच या केसमध्ये तुमची लई दमचाक झाल्या आणि मौर्य साहेब आहेत ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. येतो मी. भारती मावशी, काय कुठं निघालात? अगं मी एकटी नाही जाते, तू पण येतेस ना माझ्या सोबत. मी कुठं? अगं असं काय करतेस मंजू? त्या मेसवाला काकू, त्यांच्याकडे गणपती आहे ना, दर्शनाला जायचंय आपल्याला. अहो होय की. भारती मावशी, दोघी गेलो तर इथं कोण मग? अगं माने वगैरे आहेत ना, ते लक्ष देतील. आणि आपण कुठे एवढा वेळ थांबणार आहोत? लगेच येऊ की दर्शन घेऊन? आणि इतक्या प्रेमाने बोलवलंय ग त्यांनी आपल्याला दर्शनाला. जाऊयात ना. शेवटी बाई माणसाचं दुःख दुसऱ्या बाई माणसालाच कळतं ना. आता त्यांचा मुलगा पण नाही आहे ग सोबत. चल जाऊन दर्शन करून येऊया. ते बी आहेच. माने, आम्ही जरा बाप्पाच्या दर्शनाला जाऊन येतो. इथं लक्ष द्या. हा ठीक आहे. चल चल. हिम्मत झाली तुझी? हिम्मत कशी झाली? बोल की, हिम्मत कशी झाली त्यांनी भेटता प्रकार? हिम्मत कशी झाली? चुकलं म्हणते? एवढं मी मरमर करते तुला काय अक्कल आहे का? कशी हिम्मत झाली? बोल की. थांब, तू अशी ती ऐकायची. चुकलं माझं, मम्मी माफ करा. ठेवशील का त्या नैवेद्य? ठेवशील का त्या नैवेद्य? शांत बस आता. ठेवशील का? काय अक्कल आहे का तुला? ठेवशील का? ठेवशील का? बोल. आओ मम्मी, हे काय करताय? काय करतेस? हा माणूस आहे का सैतान आहेस तू? जनावराला पण कुणी मारत नाही असं. मग त्याची हिम्मत कशी झाली? माझ्या देवापुढं माझ्या घरात तिच्या हातचा प्रसाद ठेवायची. मी सांगितलं होतं तिला, कारण या घरात थोरल्या सुनेच्या हातचा बनलेला प्रसाद देवापुढे ठेवायचा असतो. मी मंजूला सांगितलं होतं की प्रसाद बनव म्हणून. काय करशील आता? माझ्या जीवावर उडशील का? हो चित्तरकार, तुम्हाला हजारदा सांगून मी तुम्ही त्या सत्यान्याशी संबंध जोडायला बघताय. एवढीच ती संबंध तोडून टाका, नाहीतर काय? काय करशील? मलाही घराबाहेर काढशील? लई मोठी किंमत चुकवावी लागेल तुम्हाला, ध्यानात ठेवा. मला माहितच होतं तुम्ही येणार आहे. या या, बसा बसा. दर्शन घेतो. खूप छान झालंय डेकोरेशन तुमचं. अगदी साधं आणि सुंदर. होय, आणि मूर्ती पण छान आहे. अगं मंजूताई, तू माझ्या शब्दाला मान देऊन माझ्या घरी आलीस. मला लय आनंद झालाय बघ. आजी, आम्ही असं अधूनमधून येत जाऊ आणि तुम्हाला काही लागलं तरी नक्की आम्हाला सांगायचं. तात्यासाहेब,
तात्यासाहेब, त्या अंमली पदार्थाच्या केसमध्ये ज्या माणसांना पकडलं होतं त्यांना पोलीस कोर्टात घेऊन चालले. मग तू काय करतो तिकडे? तुला सांगितलेलं काल काय करायचं ते? त्यांच्यातला एकही माणूस कोर्टाची पायरी नाही चढला पाहिजे. बघ काय करायचं ते. हॅलो, मी फोन करतो त्या लोकेशनवर लगेच. नका पाहू बाई माग वळून. आजी, तात्यासाहेबांचा फोटो तुमच्या घरात कसा? अगं माझा लेक त्यांना देवच मानायचा. म्हणजे माझ्या लेकाच्या हातात काय बी काम नव्हतं बघा, लय गरिबी. पण जेव्हा तात्यासाहेबांनी डोक्यावर हात ठेवला तेव्हा बघा सगळं बदललं. कामावर ठेवला आणि पगार बी चांगला द्यायला लागले. आणि तो त्यांचं नेहमी कौतुक करायचा. कुठं कामाला लावलं होतं? नक्की काय काम करायचं? ते काय बघ मला माहित नाही, मी काय त्याला विचारलं बी नाही. पण ते नेहमी म्हणायचा पॅकेलिंगच्या कारखान्यात काम करतो. आणि तो कारखाना तात्यासाहेबांच्या मित्राचा आहे. अरे कोणी लावली गाडीमध्ये? कोण आहे? कुणी लावली मध्ये गाडी? अरे गाडी कुणाची आहे? गाडी का लावली मध्ये? गाडी मागे घ्या. याचा ड्रायव्हर कोण आहे? अरे गाडी रस्त्यात लावून काय मीटिंग करताय का इथे? काढ्या गाडी कुणाची आहे? मागे घे गाडी, चल. परत लावायची नाही मध्ये रस्त्यामध्ये. हे पण गाडी काढ. मागे घे, चल. येऊ दे, येऊ दे, येऊ दे. अलीकडे चल. मागे गाडी, गाडी मागे घे, अजून मागे. तो कारखाना तात्यासाहेबांच्या मित्राचा आहे असं तो सांगायचा. आजी, तुमचा मुलगा कधी कामाला लागला तात्यासाहेबांकडे? 4 वर्ष झालं तो काम करायचा. नक्की काय काम करायचं? एवढं काय माहित नाही, पण तो म्हणायचा पॅकेलिंगच्या कारखान्यात काम करतोय. म्हणजे आजीला काहीच कळू दिलं नव्हतं? हॅलो, काय? मंजू, मंजू आपल्याला जायला हवं. मंजू आपल्याला पोलीस स्टेशनला लगेच जायला हवं. काय झालंय? काय झालं? मंजू ती गुंडाने घेऊन गाडी गेली होती ना कोर्टामध्ये, त्या गाडीचा स्फोट झालाय अगं. काय? चल आपण लवकर निघूयात पटकन. चल. या बसा बसा बसा. आपलाच भाऊ आहे, काय टेन्शन नका घेऊ. आपलं काम होणार 100%. अरे असं रागानं बघू नको बाबा. वाईन शॉपचा विषय घेऊन नाही आलोय. तो विषय काढला मी डोक्यातून. आता मी तुझ्या पावलावर पाऊल आणणार आहे. समाजासाठी काहीतरी काम करणार आहे. आणि तसेच एक कन्सेप्ट घेऊन आलोय तुझ्याकडे. काय ना, आम्ही इको फ्रेंडली गणपती करणार आहे. त्याच्यासाठी तुझी मदत लागणार आहे बघ. सुरजा, आयुष्यात पहिल्यांदा चांगला विचार केला असेल. हे बघ, पण त्याच्यासाठी ना तुझी एक मदत लागणार आहे. आम्हाला ना ते काय कृत्रिम तलाव पाहिजे. कसं होतंय ना,
त्या पाण्यासाठीच गर्दी होती रे लई. मग काय करतात लोक, इकडे तिकडे कुठे पण लोक नदीत वगैरे गणपती टाकतात, मग त्याच्याने प्रदूषण होतं. तेवढं कृत्रिम तलावाचं बक्की काहीतरी. टेन्शन घेऊ नकोस आम्या, उद्याच नगरपालिकेत फोन कर आणि कृत्रिम तलावाची सोय करून घे. बरोबर. आणि ऐक, शिव जर परत वाईन शॉप बद्दल बोलताना दिसला ना कुठं, तर आधी ह्याला बुचकाळ त्याच्यात. होय होय, ते करतो मी. अरे भाऊ आज काय करतोय तू? पहिल्यांदा तर आल्याबरोबर तेच विषय सांगितलं ना. आता मी वाईन शॉप बिन शॉप काय काढणार नाही, आता फक्त समाजासाठी काम करणार आहे. काय भावानो, म्हटलं होतं का नाही तुम्हाला, आपला भाऊ एका झटक्यात काम करतो. चला चला बाकीची तयारी करून घेऊ आपण. सत्या, अरे सत्या, एक मॅटर झाला नाही मोठा. काय झालं? अरे मोर साहेब ते आरोपीने कोर्टात घेऊन चाललेले, तर गाडीचा ब्लास्ट झालाय. ब्लास्ट झाल्याकडून बॉम्ब टाकलाय, माहित नाही, गाडी उडली सगळी. हा मोरे साहेब, बलमा लगेच पोलीस स्टेशनला जायला पाहिजे. चल 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 चल. सातारा अंमली पदार्थाच्या प्रकरणात एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. यातल्या काही आरोपींना पकडण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आलं होतं, पण आज त्या आरोपींना कोर्टात हजर करायला जात असतानाच त्यांच्या गाडीवर बॉम्ब टाकून हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलेले असून या प्रकरणाची पाळेमुळे फार खोलवर असल्याचं बोललं जाते. तसंच पोलिसांच्या कामगिरीवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हॅलो, कोण? हा हा, नाही नाही, अजून काय माहिती नाहीये. हॅलो, हा मॅडम, हा बोला ना. हा, आमच्यापर्यंत अजून काय बातमी मिळालेली नाहीये, पण तसं काय कन्फर्मेशन मिळालं की तुम्हाला आम्ही कळवू. हॅलो, कोण? हा हा, बर बर बर. हॅलो, हा सर बोला ना. नाही नाही नाही, आमच्यापर्यंत अजून काय कन्फर्मेशन आलेलं नाहीये. तसं काय कळवतो. हा, तसं काय समजलं तर आम्ही कळवतो तुम्हाला. हा हा सर. काय झालं मोरे सर? मोरे साहेब, मोरे साहेब, काय झालं? माझं तुम्ही ठीक आहात ना? हा मी ठीक आहे. झालं कसं हे सगळं? आधी आरोपी कुठे आहेत? म्हणजे ते आरोपी त्या स्फोटामध्ये मारले गेले. काय? हो, अहो, असं कसं झालं? अगदी नीट नियोजन करून हल्ला केला गेलाय. मोरे साहेब, अहो काय, तुम्ही ठीक आहे ना मोरे साहेब? मी ठीक आहे. वाघमारे, नक्की काय झालंय? सत्या, अंमली पदार्थांच्या केसमध्ये आम्ही ज्या आरोपींना पकडलं होतं ना, ते सगळे स्फोटात मेले. या केसच्या तळापर्यंत जायचा एकमेव मार्ग होता तो पण गेला. कुणी केलं असेल हे सगळं? मोरे साहेब, तुम्ही नक्की ठीक आहे ना? दवाखान्यात जायचं का? अरे बलमा चल, आपण दवाखान्यात सत्या, मी ठीक आहे, काळजी करू नका अजिबात. मंजू, आपले 2 हवालदार गंभीर जखमी झालेत आणि त्यांच्यावर उपचार चालू आहे. मोरे साहेब, नक्की काय झालं वाटत? सकाळी कोर्टात जात असताना आणि जेव्हा मी गाडीकडे वळालो, लई मोठा प्लॅन आहे सर हा. या मागे असणारे खरे चेहरे समोर यायला नकोत म्हणून हे सगळं केलं. स्वतःची कातडी वाचल्याला त्या आरोपींचा जीव घेतला.
यामध्ये जो कोणी मुख्य सूत्रधार आहे ना त्यानेच हे सगळं घडवून आणलंय. पण नक्की कोण केलं असेल हे सगळं? हे बघ, तू तुझा गुन्हा कबूल कर आणि तात्यासाहेबांचं नाव कोर्टात घे. मॅडम, तुम्हाला एक सल्ला देऊ का? या प्रकरणापासून जेवढं लांब थांबता येईल ना तेवढं तुम्ही लांब थांबा. आपण जर त्याच्या विरोधात गेलो ना तर तो माझ्या कुटुंबासोबत आहे ना, तुम्हाला पण संपेल. या मागं नक्कीच तात्यासाहेबांचा हात असू शकतो, पण मी आता सगळ्यांसमोर ते नाही बोलू शकत, कारण माझ्याकडे पुरावे नाहीत. सत्याला बी ते नाही आवडणार, पण तात्यासाहेब इतक्या खालच्या थराला कसं काय जाऊ शकतात? स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी एवढ्या माणसांना मारून टाकलं. ज्याच्याकडून तात्यासाहेबांच्या विरोधात साक्ष मिळाली असती त्याला बी संपवलं त्यांनी. अजून किती लोकांचं रक्त लागलं असेल तात्यासाहेबांच्या हाताला. पण पोलिसांच्या गाडीवर कोण हमला केला असेल? कुणाची एवढी हिंमत झाली असेल पोलिसांच्या गाडीखाली बॉम्ब टाकायची? वाघमारे, वाघमारे. हा, अहो काय झालं? कसला विचार करताय? मी सुद्धा तोच विचार करत होते. तात्यासाहेब, आपल्यापर्यंत पोचणारे सगळेच दोर कापून टाकलेत आपण. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. आता एक काम करा, काय? प्रेसवाल्यांना बोलवा. अहो पण तात्यासाहेब, असं तोंडसूक घेतलं तर बाहेर चुकीचा संदेश जाईल. तात्यासाहेब राजकारण करतायत असं वाटेल लोकांना, आणि मंजूचा संशय पक्का होईल, आणि तात्यासाहेब इन्व्हॉल्व आहेत असं वाटेल तिला. मंजूला काय वाटतं ते महत्वाचं नाहीये. आता लोकांपर्यंत काय संदेश पोहोचवायचा ते जास्त महत्वाचं आहे. प्रेसला बोलवा जा. ठीक आहे. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. पेन किलर दिलेली आहे, तसं जखम कमी होऊन जाईल. मायनर फ्रॅक्चर आहे, बेल्ट लावा लागेल. तुम्ही फ्री झाल्यावर हॉस्पिटलला या. आता आराम करा, आरामाची खूप गरज आहे तुम्हाला. आरामाची गरज नाही आता. आत्ता खरा खेळ सुरू झालाय. थँक्यू डॉक्टर. माझं एक काम झालं की हॉस्पिटलला येतो मी. मग एक्सरे काढूया आपण. या तुम्ही. मंजू, भारती मॅडम इकडे या. सर, हे बघा, आम्ही इथून निघाल्यापासून ज्या ज्या रस्त्याने आम्ही कोर्टाकडे निघालो होतो त्या रस्त्यावरचे सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक करा. कोणीतरी आम्ही इथून निघाल्याची टीप दिली असणार आहे. अजून काय काय झालं होतं ते? हा, तो ड्रायव्हर, त्याने वाटेत गाडी थांबवली होती. सर, पण ते दोघं बी ड्रायव्हर आपलेच आहेत आणि दोघं पण विश्वासातले आहेत. तुम्हाला अजून काही आठवतंय का? रणविजय सर. अरे बस बस बस. अरे ठीक आहेस ना? ठीक आहे सर. बघू किती लागले. अरे बरेच लागले याला. हे बघ, तुला आराम करायची आवश्यकता वाटत असेल ना? सर मी ठीक आहे. आरामाची काहीच गरज नाही. आत्ताच डॉक्टर आले होते आणि ट्रीटमेंट घेतली आहे मी. सर नक्की ना? सर छोट्याशा जखमा आहेत आणि तुम्ही काळजी करू नका, मी बरा होईल. ठीक आहे. बघा, मला माहिती आहे की जो काही प्रकार झालाय त्याच्यामुळे तुमच्यातले काही जण अजूनही शॉकमध्ये आहेत, आणि मला जर काही टाळता आलं असतं ना तर मी टाळलं असतं. पण एक वाईट बातमी आहे. आपले 2 हवालदार जे जखमी झालेत, वारके आणि जगदाळे, ज्यांच्यावर उपचार चालू होते, अनफॉर्च्युनेटली उपचाराच्या दरम्यान दोघंही मरण पावलेत. मला SP साहेबांनी बोलवलं होतं. त्यांना फोन आला होता पालकमंत्र्यांचा, आणि एवढ्यावरच थांबलं नाही. हे गृहमंत्र्यांचा सुद्धा फोन आला होता. हे जे काही झालंय ना त्यातल्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपली असं म्हणत आहेत ते. सगळ्या गोष्टी चिघळतच चालल्यात खरं तर. अरे
तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे बघा, तुमच्यापैकी प्रत्येकावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आपण खचून जायचं नाही, लक्षात ठेवा. आपले जे 2 पोलीस बांधव शहीद झालेत त्यांच्यासाठी आणि आपल्या शहरावर अंमली पदार्थाचा जो डाग लागलाय तो पुसण्यासाठी जीवाची बाजी लावायला लागली ना तरी मागं हटायचं नाही. आहात तयार सगळे? येस सर. सर, आता काय पण होते, त्या आरोपींना पकडून दाखवायचं म्हणजे दाखवायचंच. मग त्यासाठी जीव गेला तरी बेहतर. आता आपण आलो आहोत साताऱ्यातील आमदार माननीय श्री तात्यासाहेब मोहिते पाटील यांच्या घराबाहेर. थोड्याच वेळात तात्यासाहेब आपल्याशी नुकत्याच झालेल्या एका स्फोटाविषयी बोलणार आहेत. तात्यासाहेब या सगळ्याकडे कसं पाहतायत आणि त्यांना या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे थोड्याच वेळात आपण जाणून घेणार आहोत. थोड्याच वेळानंतर तात्यासाहेब आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत. अरे तात्यासाहेब आले. तात्यासाहेब, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय? तात्यासाहेब, या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासन कमी पडते असं तुम्हाला वाटतंय का? तात्यासाहेब, तुमचं याविषयी पोलिसांशी काही बोलणं झालंय का? अंमली पदार्थाच्या प्रकरणाची चौकशी पोलीस यंत्रणेकडून होईल का? शांत व्हा. हे बघा, गडबड गोंधळ करू नका. तात्यासाहेब सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील. फक्त एका वेळी एकानेच बोला. तात्यासाहेब, अंमली पदार्थाच्या या प्रकरणामुळं सातारा शहर गेले काही दिवस चांगलं चर्चेत आहे, चांगलंच गाजतंय आणि पोलिसांना देखील यामध्ये चांगलंच यश आलं होतं. पण नुकत्याच घडलेल्या घटनेमुळं पुढं या प्रकरणाचं काय होईल आणि या संदर्भात आपण नक्की जबाबदार कोणाला धरू शकता? हे बघा, ही घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, अमानुष आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. मला खेद आहे या गोष्टीचा फार. तरी माझा प्रयत्न चालू आहे आपल्या या शहराला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा. घडलेला प्रकार त्याबद्दल पोलिसांना माझी एक विनंती राहील की एवढ्या मोठ्या गुन्ह्यातले आरोपी नेताना ही काळजी, थोडी खबरदारी बाळगली पाहिजे ते. आणि माझा तर असा कयास आहे की या गोष्टीच्या, या घटनेच्या, या गुन्ह्याच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोलिसांनी पोहोचू नये म्हणूनचा झालेला हा कट आहे, म्हणून झालेला हा स्फोट आहे. मग आता लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काय करणार आहात? प्रयत्न चालूच आहेत, पण या सगळ्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मी शासनाला, सरकारला विनंती करणार. तात्यासाहेब, तुमचा कुणावर संशय आहे का? नाही, संशय कुणावर नाही. लवकरात लवकर आरोपीला पकडलं पाहिजे, त्याच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत, त्याच्या सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी मी पोलिसांना विनंती करणार आहे. जेव्हा असे गुन्हे घडतात तेव्हा आपण अपेक्षेनं पोलिसांकडे नाही बघायचं, कुणाकडे बघायचं? तात्यासाहेब, तुमच्या माहितीतलं कोणी ड्रग रॅकेट चालवणार आहे का? हो, आहे. मी आहे. पकडता मला? वाईट, जरा टीव्ही बघत बसते आता. कसलं दुखतंय ग बाई. 2 दिवस झालं या आमरीमुळे मला मिसरी बी घासाय मिळाली नाही. अयो, कसलं दुखतंय. ए टिटवे, काय गई बघ कसलं लागलंय. 2 दिवस इचराय तरी आलीस का मला? आत्ते, तुला कुठं लागलंय, किस्त लागलंय, बरं आहे का, इंजेक्शन घेतलंस का म्हणून? बरोबर आहे. बघू, अगं बघू की. लय लागलं का ग? दवाखान्यात गेलेलीस का? मग कोणी चुरू चुरू तोंड चालवायला लावलेलं? आमरे, बघ, ही जर मी पोलिसात जाऊन दावलं का नाही तर तुझ्या हाफ मर्डरची केस पडल, जेलात टाकतील तुला. खरंच की हो? तू एक काम कर, तू खरंच जाऊन पोलिसांना सांग, सगळं सांग. ते एक गोष्ट लक्षात ठेव, माझी स्वतःची बहीणच पोलीस आहे. मग कुणाला काय उत्तर द्यायचं ते ती बरोबर देईल. हा, सांगा. तुझंच बरोबर आहे आमरे. ही समज सांगत पोलिसात जाणं म्हणजे चुकीचंच आहे. तुझ्यासाठी वेगळं काय तर शोधलं पाहिजे. माझ्या हाताला मारलंच नव्हता.
बराबर झाला. आता बॉम्बल किस्त बॉम्बलायचीच तेवढी. आई गो! आता किस्ती बी आरड. तुझं आरडलेलं ऐकाय आता घरात कोणच नाही. तुझी आई गेली आज देवळात देव देव कराय आणि तुझा शुभचिंतक डीजा त्याला बी त्याच्या कंपनीने बाहेरगावी पाठवलंय. त्याच्यामुळे किती बी आरड. आता माझ्या जीवाला शांती मिळाली बघ. आनंदी आनंद झाला. आनंदी आनंद झाला. जर भपारा मारणं कमी करा बरं का. मागच्या काय म्हणला टेंट टाकणार इथून पोलीस स्टेशन पर्यंत. कुठे टेंट? उद्या येणार आहे ती बसवायला. थापा मारतोय वे. सत्या हे लय मोठा मॅटर दिसतोय. कुठल्या तरी मोठ्या माणसं अडकवाय चालला असणार आहे म्हणून हे सगळं केलं असं. पण सत्या कुणाची हिंमत झाली असेल साताऱ्यात की पोलिसांची गाडी उडवायची? होय, ही बातमी माझ्या बी कानावर आली. मौर्य साहेब तर थोडक्यात वाचलेत. बाकी 2 हवालदार तर मेजर जखमी झालेत. होय, आत्ताच भेटून आलो मोरे साहेबांना. पण हे कोणी केलं असेल सगळं? मला माहित आहे हे सगळं कोणी केलंय. कोणी? ड्रग रॅकेट जे कोण चालवत होता का नाही त्यानंच हे सगळं केलंय. ह्याचं नाव कोर्टात घेणार असतेले. त्याच्यामुळे त्यानं ह्यांना संपवायचा प्रयत्न केलाय. अरे येड्या, ते आम्हाला पण माहिती आहे. फक्त हा धंदा कोण चालवतो ना ते कळलं पाहिजे आपल्याला. वाघमाऱ्यांना आधीच तात्यासाहेबांवर संशय होता. तो दूर झाला असला तरी उगा पुन्हा त्यांना काहीतरी वाटायचं. त्यात ह्या गोष्टीमुळे तात्यासाहेबांचा मतदारसंघ आहे म्हणून त्यांचीच इमेज खराब होईल. अरे रोहिण्या, तात्यासाहेब काय बोलतात? सत्यदादा हे बघ, अरे तात्यासाहेब काय बोलतात ते डायरेक्ट पोलिसावरच आरोप करतात सगळे. या गोष्टीच्या, या घटनेच्या, या गुन्ह्याच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोलिसांनी पोहोचू नये म्हणूनचा झालेला हा कट आहे, म्हणून झालेला हा स्फोट आहे. ठीक आहे पलमा, चल आपण तात्यासाहेबांना भेटू. पोलिसांची बाजू आपण त्यांच्यासमोर मांडायला पाहिजे. चल लगेच. हा चल. शांत हो. बघू. हो हो हो, थांब थांब. सवे, मायाने तुला खूप मारलंय का? तिनं तुला मारून खूप मोठी चूक केली. तिच्या वतीनं मी माफी मागतो तुझी. आओ पप्पा, तुम्ही कशाला माफी मागताय? तुमची ह्यात काही बी चूक नाही. चूक तर माझी आहे. कारण मला वाटायचं का मम्मी मला खरंच पोटची पोरगी मानतात. पण आज कळलं का त्यांच्या पोटी मी जन्मालाच आले नाही ना, म्हणून त्यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. सवे, मायाला स्वतःच्या लेकाबद्दल माया असती तर तिनं सत्याला घर सोडू दिलं असतं का? नाही ना, तिचा स्वभावच तसा आहे. पण बाळा, मी तुला पोटच्या लिकीसारखी माया करतोय हे लक्षात असू देत. आणि मला तुझं खरंच खूप कौतुक वाटतं बघ. सत्य आणि मंजूसाठी तू एवढं सगळं सहन केलंस. आओ पप्पा, माझ्यासाठी काही कमी केले का सत्यदान मंजू वहिनींनी? आओ, मंजू वहिनींमुळे मी आज चांगलं शिक्षण घेऊ शकले. त्यांच्यामुळे मी आज मोठी मोठी स्वप्न बघायला शिकले. पण पप्पा, सत्यदान मंजू वहिनींशिवाय हे घर अपूर्ण आहे बघा. त्यांना लवकरात लवकर ह्या घरात आणलंच पाहिजे. तू काळजी करू नकोस.
लवकरच सत्य आणि मंजू या घरात परत येतील. पप्पा तुम्ही त्यांच्याशी एकदा बोलून बघा की. अगं मी काय कमी प्रयत्न केलेत का सवे? सत्याला मंजू सोबत गणपतीचं दर्शन घ्यायचं आमंत्रण द्यायला गेलो होतो, पण सत्या तयार झालाच नाही. मी एक वेळ मंजूची समजूत काढू शकतो आणि सत्याची समजूत फक्त मंजूच काढू शकते. मग तुम्ही त्यांच्याशी बोलून बघा की एकदा, कारण आता उद्या गणपतीचं विसर्जन आहे आणि विसर्जनाच्या टायमिंगला जर सत्यदादा मंजू बहिणी नसतील तर काहीच मजा येणार नाही बघा. सवे तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुला शब्द देतो, सत्य आणि मंजू शिवाय आपल्या गणपतीचं विसर्जन होणारच नाही. म्हणजे उद्या कळेल तुला. आमऱ्या ग काय झालं? काय लागलंय? किती लागलंय आमरे? इकडं काय तू पण ना आमरे? काय उत्तम बोलतो ना मी. नाही काय मांडणी किती बघा, मुद्दे सुद्धा काय व्यक्त होण्याची पद्धत आहे, हे असं फार कमी लोकांना जमतं. म्हणजे मी फार प्रयत्नपूर्वक शिकलो हे सगळं आहे ना. तात्यासाहेब, पत्रकार परिषद घ्यायचा तुमचा निर्णय चांगला होता, पण शेवटची जी मस्करी केली त्याची भीती वाटते. काय होते तात्यासाहेब? अय सत्या, ये ये आशीर्वाद आहे. ओ बलमा, ये ये बस. तात्यासाहेब, मी आत्ताच पोलीस स्टेशनला जाऊन मोरे साहेबांची चौकशी करून आलो. त्यांचा जीव थोडक्यात वाचलाय. आणि तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू का? मला कशाला लागेल, बोल. तुम्ही पोलिसांना जबाबदार धरलं खरं, पण त्यांचा बी जीव गेला असता या हल्ल्यात. 2 पोलीस तर जखमी बी आहेत. आपण आता पोलिसांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. त्यांना आपण धीर द्यायला पाहिजे. तात्यासाहेब, असं मी बोललोय? मी असं बोलू शकत नाही. कुणीतरी माझ्या बोलण्याचा विपर्यास केलेला आहे. मी असं बोलू शकत नाही. उलट पोलिसांच्या कुटुंबियांना मी फोन केले, त्यांना विचारलं कसे आहात, बरे आहात ना बाबा, काय पाहिजे का, काही लागलं तर मला फोन करा. त्या कुटुंबियांना मी धीर दिला. कोणीतरी माझ्या बोलण्याचा विपर्यास केलेला आहे. मी असं बोलू शकत नाही. माफ करा तात्यासाहेब, मी उगाच चुकीचा अर्थ काढला तुमच्या बोलायला. काय नाही, तुला काय माहित नाही त्यामुळं तुझी काही चूक नाही त्याच्यात, पण मी असं बोललेलो नाही. पण तात्यासाहेब, साताऱ्यात अंमली पदार्थांचा धंदा लई वाढलाय. तर तरुण पोरं आहारी जातात, घरं उद्ध्वस्त होतात त्यांची. आपण लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे तात्यासाहेब. आणि या सगळ्या मागचा जो कोण सूत्रधार आहे ना, त्याचा लवकरात लवकर कार्यक्रम फिक्स केला पाहिजे.